हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. ह्या प्रायश्चित्त काळामध्ये बऱ्याच ठिकाणी तपस साधना, रिट्रीट किंवा मिशन्स आयोजित केली जात असतात. फक्त ह्याच काळात अशा प्रकारे विशेष रिट्रीट, तपस साधना आणि मिशन का आयोजित केली जातात ह्याच्यावरती थोडंसं आपण चिंतन आज करूया. ख्रिस्त सभेला एक विशिष्ट असा इतिहास आहे. त्या इतिहासाचे एकूण 7 महत्त्वाचे टप्पे आहेत आणि ह्या 7 महत्त्वाच्या टप्प्यांवरती सातत्याने आपण चिंतन करत राहणं गरजेचं आहे. त्यातील पहिला टप्पा आहे की प्रेमस्वरूप परमेश्वराने ह्या विश्वाची निर्मिती केली आणि त्या निर्मितीचा कळस गाठला मानवाच्या निर्मितीद्वारे. अशा प्रकारे मानवाची निर्मिती केल्यानंतर ही संपूर्ण सृष्टी त्याने माणसाच्या हाती सोपवली आणि माणसाला सांगितलं, फलद्रूप हो, बहुगुणित हो, पृथ्वी व्यापून टाक, ती आपल्या सत्तेखाली आण, सुखाचं आनंदाचं जीवन जग. माणसाने सुखी असावं अशी परमेश्वराची योजना. परंतु दुर्दैवाने माणसाच्या ह्या योजनेमध्ये विष कालवणारा सर्प किंवा सैतान त्या ठिकाणी अवतरला आणि त्याच्या जीवनामध्ये दुःख, मरण, पाप, मोह ह्या सर्वांची मालिका सुरू झाली. अशा पार्श्वभूमीवरती पुढचा टप्पा येतो की परमेश्वर माणसाशी करार करतो. हा करार कधीकधी दुतर्फी तर कधीकधी एकतर्फी. दुतर्फी करारामध्ये परमेश्वर सांगतो की तुम्ही कसेही वागलात तरी मी मात्र प्रेमच करणार आहे. मात्र अशा प्रकारचा करार जेव्हा परमेश्वर करतो तेव्हा तो दुतर्फी नसून एकतर्फी असतो. परंतु दुतर्फीमध्ये जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल. मात्र तुम्ही आज्ञाभंग केला तर तुम्हाला शिक्षा होणार आहे. आणि दुर्दैवाने माणसाच्या हातून पाप घडलं. करारानंतर करारभंगाची अवस्था आली आणि करारभंगाच्या अवस्थेचा परिणाम म्हणजे माणसाला झालेली शिक्षा. आणि त्या शिक्षेच्या काळामध्ये परमेश्वर माणसाला नष्ट करत नाही तर माणसाला शुद्ध करतो आणि म्हणूनच एक नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू होते आणि माणूस पुन्हा एकदा नवीन जीवन जगायला सुरुवात करतो. अशा प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये निर्मिती, निवड, करार, करारभंग, शिक्षा, नूतनीकरण आणि नवजीवन अशा एकूण 7 अवस्था येत असतात. आणि ह्या तपस साधनेच्या काळात, रिट्रीटच्या काळात, मिशनच्या काळामध्ये आपण ह्यापैकी कोणत्या अवस्थेमध्ये आहोत ते तपासण्यासाठी माणसाला पाचारण केलं जात असतं. त्यामुळे देवाचं प्रेम, माणसाचा प्रतिसाद, माणसाच्या हातून घडलेलं पाप, त्यासाठी करावयाचा पश्चाताप आणि त्यानंतर परिवर्तनाच्या दिशेने केलेली वाटचाल आणि त्याही नंतर नवजीवन कसं जगायचं, पवित्र आत्म्याठायी जीवन कसं जगायचं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार कसं जीवन जगायचं, जीवनामध्ये कितीही दुःख आलं, संकटे आले तरी आपली श्रद्धा कशी अढळ ठेवायची ह्याविषयी मार्गदर्शन केलं जात असतं. आणि म्हणूनच अशा रिट्रीटमध्ये बऱ्याच लोकांचं परिवर्तन होत असतं. आपण देखील ह्या वर्षी आपल्या धर्मग्रामात इतरत्र आयोजित केलेल्या रिट्रीटमध्ये, तपस साधनेमध्ये, मिशनमध्ये अगदी मनापासून सहभागी होऊया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.